नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या टॉपिक वाईज प्रश्नांचा सराव करणार आहोत. यामध्ये आपण वर्णमाला व संधी या टॉपिकवरील प्रश्नांचा सराव करणार आहोत. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? संयुक्त स्वरांविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. ए, ऐ, ओ, औ हे स्वर इतर दोन वेगळ्या स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ अधिक उ. हे दोन स्वर मिळून ओ हा संयुक्त स्वर तयार होतो. अ अधिक ई हे दोन स्वर मिळून ए हा संयुक्त स्वर तयार होतो. तसेच आ अधिक उ हे दोन स्वर मिळून औ हा संयुक्त स्वर तयार होतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे? तर मित्रांनो, आपल्याला खाली ऑप्शन आहेत अ, ट, र, फ. तर यापैकी कंपित वर्ण कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. र या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते म्हणून त्याला कंपित वर्ण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 र हा कंपित वर्ण आहे. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला सजातीय स्वर जोडी ओळखायची आहे. तर सजातीय स्वर म्हणजे काय ते आपण आधी जाणून घेऊ. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. अ, आ, ई, उ, ऊ तर हे सजातीय स्वर आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उ, ऊ ही सजातीय स्वर जोडी आहे. गटात न बसणारा वर्ण कोणता? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. अ, ई, उ. तर हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये अ, ई, उ हे ऱ्हस्व स्वर आहे. आ, ई, उ हे दीर्घ स्वर आहेत. तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ई. ई हा दीर्घ स्वर आहे. पुढचा प्रश्न, मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला मूर्धन्य वर्णाचा गट कोणता आहे ते ओळखायचा आहे. त, थ, द, ध, न हा दंतवर्णाचा गट आहे. प, फ, ब, भ, म हा ओष्ठवर्णाचा गट आहे. तसेच च, छ, ज, झ, न्य हा तालव्य वर्णाचा गट आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ट, ठ, ड, ढ, न हा मूर्धन्य वर्णाचा गट आहे. गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? तर यामध्ये आपल्याला गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे हे विचारण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गंगोघ. तर गंगोघ यामध्ये आ अधिक ओ हे दोन स्वर एकत्र येऊन औ तयार होतो. तर हे रुद्धादेशाचे उदाहरण आहे. खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. महिष, इत्यादी, सदैव, उमेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महिष. महिष या शब्दाचा विग्रह मही अधिक ईश असा होतो. गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, विशेष संधी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी. तर गणेश हा शब्द स्वर संधीचे उदाहरण आहे आणि गणेश या शब्दाचा विग्रह गण अधिक ईश असा होतो. कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही. तर मित्रांनो, ई अधिक ई असे दोन स्वर एकत्र आल्याने ही स्वर संधी होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी. कवी अधिक ईश्वर म्हणजेच कवीश्वर हा शब्द तयार होतो. चिदानंद या शब्दाचा विग्रह रिकामी जागा असा होतो. खाली ऑप्शन दिलेले आहेत. ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चित अधिक आनंद.
चिदानंद या शब्दाचा विग्रह चित अधिक आनंद असा होतो. सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, सजातीय स्वर संधी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, व्यंजन संधी. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल ज होतो. उदाहरण घेऊ आपण. सज्जन या शब्दाचा विग्रह सत अधिक जन असा होतो. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ. तर यामध्ये मित्रांनो विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क, ख, प, फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होऊन संधी होते. त्याचे उदाहरण आहे दुष्काळ, निष्कारण आणि निष्फळ. तर हे त्याचे उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दुर्जन. तर दुर्जन हा शब्द संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द आहे. यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, विसर्ग संधी. तर विसर्ग संधीविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. यशोधन या शब्दाचा विग्रह यश अधिक धन असा होतो. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. खिडकी अधिक आत बरोबर खिडकीत, न अधिक उमजे बरोबर नुमजे, घाम अधिक ओळे बरोबर घामोळे, एक अधिक एक बरोबर एक एक. याआधी आपण पूर्वरूप संधी म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर पूर्वरूप संधीमध्ये पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, खिडकी अधिक आत बरोबर खिडकीत. हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न. रेग अधिक ओटी बरोबर रेघोटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर खाली आपल्याला ऑप्शन दिले आहेत. आपण ऑप्शन बघू. पररूप संधी, पूर्वरूप संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पररूप संधी. तर रेग अधिक ओटी बरोबर रेघोटी हे पररूप संधीचे उदाहरण आहे. तर पररूप संधीमध्ये पहिला स्वर लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो. रेग अधिक ओटी यामध्ये अ अधिक आ पहिल्या अ चा लोप होतो व दुसरा स्वर म्हणजेच आ हा कायम राहतो. पुढचा प्रश्न. विसर्ग संधी नसलेले उदाहरण ओळखून त्याचा अचूक पर्याय लिहा. तर खाली आपल्याला ऑप्शन दिले आहे. आपण ऑप्शन बघू. पुरस्कार, वयस्कर, निष्कारण, नाहीसा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.